नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. कालच यूपीएससीचा रिझल्ट लागला आणि ऑल इंडिया रँक 1 आहे अनुज अग्निहोत्री सर. आता कालपासून जेव्हापासून यांचा रिझल्ट लागलाय आणि सगळे न्यूज चॅनलवर आहेत, युट्यूबवर वेगवेगळ्या चॅनलवर आहेत, यांचे व्हिडिओज तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. आणि मी सुद्धा तेच कालपासून रिझल्ट लागल्यापासून त्यावरच फोकस करतोय. नेमकं का? कारण त्यातून आपल्याला नेमकी काय स्ट्रॅटेजी मिळते आणि हे तुमच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी शक्य झाल्यास थोडासा वेळ द्या आणि आज यांचे जे काही इंटरव्ह्यूज आहेत वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर किंवा युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळतील ते नक्की पहा. इथून बरीचशी स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला लक्षात येईल. तुमचे बरेच मिथ्स आहेत, भ्रम आहेत ते तुटतील आणि असेच काही मिथ्स, अशीच त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे सगळं कलेक्ट करून आज आपण इथं घेणार आहोत. मुद्दा क्लिअर झाला की आजचा सेशन काय? कारण बघा की शेवटी ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षा म्हटलं तर आपल्याला इतरांच्या समोर राहायचंय, बरोबर ना? जर रेस लागलेली आहे तर जिंकणार तोच, त्यालाच मेडल मिळेल जो सर्वांच्या पुढे आहे किंवा पहिले जे सुरुवातीचे 2-3 आहेत ते त्यांना मिळेल. इथं पण तेच आहे. इथं आपल्याला किती मार्क्स मिळत आहेत, आपण किती वेगाने धावतोय याला काही अर्थ नाही आहे. इथं अर्थ याला आहे की आपण किती ज्या स्पर्धकांच्या समोर आहोत याला सर्वात जास्त अर्थ आहे. त्यामुळे आपल्याला त्यानुसार जे टॉपर्स आहेत त्यानुसार स्ट्रॅटेजी आपल्याला प्लॅन करावं लागणार आहे. जर आपल्याला टॉप करायचं आहे, आपण इतरांच्या पुढे राहायचंय, तरच आपल्याला ज्याला होली पीडीएफ म्हणतात, यूपीएससीच्या लँग्वेजमध्ये त्याला होली पीडीएफ म्हणतात, त्या होली पीडीएफ मध्ये जर तुम्हाला नाव जर पाहायचं असेल सिमिलरली एमपीएससीच्या पण लिस्टमध्ये, तर मग आपल्याला नक्कीच टॉपरची स्ट्रॅटेजी आहे ना ती समजून घ्यावी लागणार आहे. आय होप की क्लिअर झालं असेल. ते आज आपण समजून घेऊ, पण त्याआधी कोणतेही क्वेरीज आहेत तर माझा नंबर मी इथं दिलेला आहे. तुम्हाला सिलेबस पासून स्ट्रॅटेजी पर्यंत किंवा कंटेंट पर्यंत जरी काही डाऊट्स असेल ना डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. सिलेबस एमपीएससी किंवा यूपीएससीचा जरी नसेल तरी पण मी तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ शेअर करतो. सेम नंबर व्हॉट्सअपला आहे, व्हॉट्सअपला जरी मेसेज केला तरी पण चालेल. तुम्हाला स्ट्रॅटेजी बद्दल काही बोलायचं असेल तर डायरेक्ट कॉल करा तरी पण चालेल. यासोबत व्हॉट्सअप ग्रुप एक तयार केलाय मी, तो जॉईन करायचा आहे किंवा बॅच जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. सोबत इथं टेलिग्राम चॅनल दिलेला आहे खेमराज_सर टेक्स्टबुक, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, सर्व तुम्हाला त्यावर मिळतील. नेक्स्ट एक इथं हे दिलेलं आहे इंस्टाग्राम माझा अकाउंट खेमराज चामोर्शीकर, ज्यावर सुद्धा मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. त्यामुळे तिथं पण कनेक्टेड तुम्ही राहू शकता. इव्हन तुम्हाला हे पण सांगतोय की सोशल मीडिया बद्दल अनुसरांनी नेमकं काय सांगितलं ना, तो पण पॉईंट मी इथं ऍड केलेला आहे, तो पण आपण समजून घेऊ. शेवटी ऑल इंडिया रँक 1 आहे, काहीतरी तर त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी असेल ना, बरोबर? काहीतरी त्यांचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. बघा यांचं थोडंसं आपण हिस्ट्रीमध्ये जाऊ आणि यांनी किती अटेम्प्ट दिलेत, काय दिलेत ना ते आधी समजून घ्या. सर्वात आधी आहे काय बघा, त्यांचा हा कितवा अटेम्प्ट होता? हा जो 2025 मध्ये दिलेला होता ना, हा होता त्यांचा तिसरा अटेम्प्ट, पहिला नव्हता. बरं, पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस काय झालं होतं? पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं, पण त्यांना ते आता त्यावेळेस सिलेक्शन होऊन त्यांना डॅनिक्स मिळालं. डॅनिक्स म्हणजेच काय की दिल्ली आणि आय गेस अंदमान निकोबार जे आहे ना तो कॅडर यामध्ये डॅनिक्स मध्ये मिळतो. म्हणजे थोडी रँक कमी असेल त्यामुळे काय तर त्यांना ते जे आहेत ना डॅनिक्स मिळालेलं होतं आणि ते आता एसडीएम या पदावर म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट या पदावर काय तर रुजू होते. आणि त्यावेळेस एक मी नोटीस केलं यांच्या या पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये की त्यांनी त्या पहिल्या अटेम्प्ट मध्येच त्यांचे जे बेसिक्स आहेत ते खूप चांगले पक्के केले होते, खूप चांगले. तुम्ही कोणताही त्यांचा इंटरव्ह्यू बघा की त्यांनी हे सांगितलंय की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट इज द बेस्ट अटेम्प्ट. त्यावेळेस जो अभ्यास होणार तो इतर अटेम्प्ट मध्ये होणार नाही आहे. त्यामुळे यांनी पहिल्या अटेम्प्टवर खूप जास्त भर दिलाय. इव्हन त्यांनी हे पण सांगितलं की आता हा जो तिसरा अटेम्प्ट दिलाय ना, तिसरा अटेम्प्ट दिलाय, पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते रुजू होते, आता ते एसडीएम या पदावरच होते. त्यामुळे मित्र आहे, जॉब आहे, जॉब मध्ये टाइम मिळत नाहीये कारण त्यांना पूर्ण 8-10 तासाची नोकरी करायची आहे. मित्रांसोबत ते पार्टी पण करायचे कधी तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये. प्रश्न हा पडतो की सर तर पार्टी करायचे तरी पण तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फर्स्ट रँक कसे काय? पार्टी करून सुद्धा फर्स्ट रँक आले का? कारण त्यांनी त्याचा जो श्रेय दिलाय ना त्यांनी तो पहिल्या अटेम्प्टला दिलाय. कारण त्यांनी हेच म्हटलंय की त्यांनी पहिल्या अटेम्प्ट मध्ये जो अभ्यास केला होता तोच कामात आला. मग त्यांनी दुसरा अटेम्प्ट दिला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांचं नाव लिस्टमध्ये नव्हतं. आता त्यांनी केलं काय की पहिला अटेम्प्ट जो होता त्यावेळेस त्यांचा अभ्यास तर खूप चांगला होता, फंडामेंटल्स बेसिक चांगले क्लिअर होते आणि दुसऱ्या वेळेस ज्या चुका झालेल्या होत्या त्या त्यांनी टाळल्या. बस एवढंच केलं आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी पहिली रँक मिळवली. आणि ही स्ट्रॅटेजी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की आपल्याला आपल्या चुकांमधून आहे ना ते शिकता यायला पाहिजे.
आपण काय करतो, पूर्व परीक्षा पेपर उद्या, मुख्य परीक्षा होऊ द्या, पेपर घरी आलो की टाकून दिलं, खूपच खूप आन्सर की चेक करणार की त्या मला किती मार्क्स मिळालेत. सर्व विद्यार्थ्यांना हीच घाई असते की किती मार्क्स मिळालेत, कोणी हे कधीच चेक करत नाही. म्हणजे रेअरली कोणीतरी असेल, 1-2% ऍस्पायरंट्स असतील जे चुका चेक करतात की काय चुका झाल्या, माझा प्रश्न बरोबर आला तर का बरोबर आला, चुकलं तर का चुकलं. हे फार कमी विद्यार्थी आहेत. त्यामुळे हे चेक करणं गरजेचं आहे. आणि ह्या चुका सुधारूनच मग काय तर त्यांनी कठोर मेहनत केली आणि पहिली रँक आहे ती मिळवली. आय होप की हा क्लिअर झाला असेल. त्यांचा तीन तीन अटेम्प्टचा जो प्रवास होता, त्यांची रणनीती बघा. अभ्यासाचे तास किती असायला पाहिजेत हा गैरसमज आणि सत्य काय आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की बरेच विद्यार्थी याबद्दल प्रश्न विचारतात. आणि जास्त प्रश्न कोणाचे आहे, कोणाचे आहे, जे जॉब होल्डर्स आहेत, जे मॅरिड कोणीतरी स्त्री आहे त्यांचा आहे की किती तास अभ्यास करायला पाहिजे. कारण एक गैरसमज असा आहे की खूप 12 तास 14 तास अभ्यास करायला पाहिजे. नक्कीच करायला पाहिजे. जर तुम्हाला पॉसिबल आहे, तुम्ही फुल टाइम अभ्यास करता, करायलाच पाहिजे. पण पण तेवढे गरजेचेच आहेत का, तर नाही. अनुसरांनी हे म्हटलंय की 8 ते 9 तास सरासरी, 8 ते 9 तास. आणि त्यांनी पण तेच केले. विचार करा ना की तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फर्स्ट रँक काढले. बरं, त्यांनी अजून एक सांगतोय बरं का, ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ज्यावेळेस त्यांनी रँक काढलं त्यावेळेस ते काय करत होते, एमबीबीएस डॉक्टर आहे आणि त्यावेळेस त्यांचं इंटर्नशिप सुरू होतं. म्हणजे असं पण नाही की त्यावेळेस पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा ते पूर्ण वेळ अभ्यासच करत होते म्हणून. इंटर्नशिप करता करता त्यांनी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये एसडीएम बनले होते. मुद्दा क्लिअर झालाय. त्यामुळे हा गैरसमज दूर करा. जर तुमच्याकडे वेळ आहे नक्की करा, कारण जेवढा वेळ द्याल तेवढा अभ्यास तर जास्त होईल. पण ते दिलंच पाहिजे असं नाही. कमीत कमी तुमच्याकडे 8 ते 9 तास एवढे तर तुम्हाला नक्की द्यायचेच आहे. आणि यामध्ये त्यांनी एक फोकस केलं की तुम्हाला वेळ किती तुम्ही देत आहे यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्यामध्ये सातत्य आहे की नाहीये, कन्सिस्टन्सी आहे की नाहीये. सर्वात जास्त फोकस यावर त्यांनी केले. आणि मी शेवटी या पूर्ण इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर ना 3 यांचे सक्सेसचे 3 पिल्लर बनवलेले आहेत. त्यामध्ये ना हा एक पिल्लर आहे. तुम्ही जर कन्सिस्टंट नाही आहात तर मग रिझल्टचा एक्सपेक्टेशन करू नका. हे क्लिअर आहे. त्यामुळे वेळ जो आहे ना ही बाब सेकंडरी आहे. तुम्ही त्याच वेळेचं कसं युटिलाइज करत आहात. मी तर कितीतरी वेळा विद्यार्थ्यांना सांगतो, एकच आपल्या सक्सेसचा फॉर्म्युला आहे. सक्सेसचा एकच फॉर्म्युला आहे. तो सक्सेसचा फॉर्म्युला काय, जो इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. इफिशियन्सी ज्याला आपण कार्यक्षमता म्हणतो. इफिशियन्सीचा जनरल फॉर्म्युला काय की आपण किती इनपुट देतो आणि आपण किती आउटपुट काढतोय. सक्सेससाठी या परीक्षेसाठी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. आपण इनपुट देतोय आपला वेळ आणि आपल्याला आउटपुट मिळतात आपले मार्क्स. बस हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्ही खरंच किती वेळ देताय आणि त्यातून किती मार्क्स अभ्यास करताय. मला सांगा की एक व्यक्ती आहे, एक ऍस्पायरंट आहे, 13 ते 14 तास अभ्यास करतोय पण तो एक्झाम ओरिएंटेड करत नाहीये. दुसरा आहे 8 ते 9 तास करतोय पण तो एक्झाम ओरिएंटेड करतोय. हमखास सांगतोय रिझल्ट याचाच येईल. तुम्हाला हे सांगतोय की हे जे 13 ते 14 तास अभ्यास करणारे आहेत बट एक्झाम ओरिएंटेड करत नाहीयेत, हे 4, 5, 6 अटेम्प्ट नंतर एखादी पोस्ट काढतीलही. का, कारण एवढा वेळ अभ्यास करून, एवढे वर्ष अभ्यास करून त्यांना एवढं सारं काही माहित आहे आता. म्हणजे एक्झामच्या कामाचं कोणतं पण आहे तो पण माहिती आहे आणि एक्झामच्या कामाचं नाहीये ना तो पण त्यांनी अभ्यास केलाय. मुद्दा लक्षात आला. त्यामुळे ऑब्वियस आहे की सिलेक्शनची प्रायोरिटी जी पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी आहे ती वाढणारच आहे. त्यामुळे जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जर चांगली रँक मिळवायची आहे, तुम्हाला लिस्टमध्ये नाव जर पाहायचं आहे तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. या फॉर्म्युल्याचा विचार करा. एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. प्रत्येक सब्जेक्ट कसा अभ्यास करायचा आहे, प्रत्येक टॉपिक कसा अभ्यास करायचा याची सुद्धा स्ट्रॅटेजी असते आणि ते समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे. करेक्ट. नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे वळू आपण. हा नेक्स्ट मुद्दा आहे की कोचिंग की सेल्फ स्टडी. आता यांचं आपण अनुसरांचं जर पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येतं की यांनी क्लास कधी आणि कोणते लावले होते. एमबीबीएसच्या ज्यावेळेस ते इंटर्नशिपला होते त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन कोचिंग लावलेली होती. ऑनलाईन. आणि मी तुम्हाला परत इथं भर द्यायचा आहे हा की जसा आपण वेळेचा मुद्दा पाहिला तो एक मिथ होता की एवढा वेळ अभ्यास करायलाच पाहिजे, तेवढा वेळ करायलाच पाहिजे, तो एक मिथ होता. सिमिलरली कोचिंग बद्दल पण एक मिथ आहे की ऑफलाईन कोचिंग असेल तरच खूप चांगला अभ्यास होतो, ऑनलाईन असेल तरच खूप अभ्यास चांगला होतो. पण मला सांगा की तुम्ही ऑफलाईन करताय किंवा ऑनलाईन करताय, तुम्ही लक्षपूर्वक नाही करताय, तुम्ही डेडिकेटेडली ते नाही करताय तर मग रिझल्ट एक्सपेक्ट करूच नका.
म्हणजे तुम्ही ऑफलाईन अभ्यास करताय की ऑनलाईन करताय ह्या गोष्टी सेकंडरी आहेत. आणि मला हे इथं भर द्यायचंय की ऑनलाईन अभ्यास करून सुद्धा चांगली रँक मिळू शकते. बरोबर, आपल्याला जर फक्त लिस्टमध्ये नाव पाहायचं ना तरी पण चालेल, ऑनलाईन अभ्यास करून सुद्धा होणार आहे. यांनी अनुसरांनी काय केलं होतं, ज्यावेळेस ते इंटर्नशिपला होते त्यावेळेसच त्यांनी एक ऑनलाईन क्लास लावलेला होता. बस तेवढंच केलं त्यांनी, बाकी काहीच नाही केलं. आणि ते करून सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांनी रँक मिळवली. आणि त्यावेळेसच बेसिक चांगले क्लिअर केलेत. आणि प्रयत्न करा की जर तुम्ही कुठं बॅच जर जॉईन करत आहात, मी आता हे म्हणत नाही की ऑफलाईन लावताय की ऑनलाईन लावताय म्हणून, पण तुम्ही कुठेही जरी बॅच जरी जॉईन करता तर प्रयत्न करा की कुठं तुम्हाला बेसिक्स पासून शिकवल्या जात आहे, हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर यांनी ऑनलाईन क्लासेस लावले होते इंटर्नशिपच्या वेळेसच. पहिली त्यावेळेस रँक मिळवली. दुसरा मी सांगितलं की दुसऱ्या वेळेस त्यांना पोस्ट मिळाली नाही. आणि तिसऱ्या वेळेस काय तर डायरेक्ट रँक 1 एअर 1. करेक्ट. आणि त्यांनी भर दिला कशावर, सेल्फ स्टडीवर. परत इथं मी तुम्हाला हे मेन्शन करतोय की ही परीक्षा ती नाही आहे की तुम्हाला सर्वच काही रेडीमेड मिळेल. ही परीक्षा ती नाही आहे की तुम्हाला सर्व स्पून फिडिंग केल्या जाईल. इथं तुम्हाला स्वतः अनालिसिस करायचं कसं तो पण शिकायचंय. स्वतः कसे नोट्स काढतात हे पण शिकायचंय. जर तुम्हाला कलेक्टर बनायचे तर नोट्स कलेक्टर बनवू नका. अदरवाईज विद्यार्थी काय करतात, स्वतःचे नोट्स न बनवता इकडून नोट्स कलेक्ट करतील, तिकडून नोट्स कलेक्ट करतील. सर मला नोट्स पाठवा, सर मला इंग्लिशमध्ये पाठवा, सर मला मराठीत पाठवा, हेच असतं. तर हे नोट्स कलेक्टर बनण्यापेक्षा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की स्वतः कसा सेल्फ स्टडी करायचा आहे, अनालिसिस कसं करायचंय, नोट्स कसे काढायचे, ह्या गोष्टी आपल्याला शिकायचं आहे. तरच जाऊन आहे ना ती आपल्याला ज्याला म्हणू आपण की होली पीडीएफ मध्ये आहे ना ते नाव आपलं दिसणार आहे. नेक्स्ट ऑप्शनल बद्दल यांनी फार, इथून पण आपल्याला एक फार चांगली टीचिंग आहे ना ती मिळते. कारण ऑप्शनल बद्दल जनरली आपण हे विचार करतो की जर आपण असा ऑप्शन जर निवडला जो आपल्या जीएसचाच भाग आहे तर आपला एक विषय वाढणार नाही. पण विचार करा, त्यांनी जो ऑप्शन निवडला ना तो मेडिकल सायन्स होता. तो काय होता, मेडिकल सायन्स होता. आणि हा जो मेडिकल सायन्स आहे हा काही जीएसचा भाग नाही आहे. बरोबर, लक्षात आले. बरं, कोणी ऑप्शन निवडताना असा निवडतात की मागच्या वर्षी कोणत्या ऑप्शनला सर्वात जास्त मार्क्स मिळाले, त्याच्या मागच्या वर्षी कोणत्या ऑप्शन मध्ये सर्वात जास्त मार्क्स आहे ते काढतील, त्याचा अनालिसिस करतील आणि मग काय करणार तर तो ऑप्शन निवडतील. पण अनुसरांनी सरळ सरळ त्यांचा ग्रॅज्युएशन, त्यांचा इंटरेस्टचा जो विषय होता तोच घेतला. का, कारण ऑब्वियस आहे की त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे त्याचा झाला असेल, त्यामुळे त्यांना ऑप्शनल परत खूप चांगला प्रिपेअर करण्याची गरज पडली नाही. आता ही पण एक स्ट्रॅटेजी असू शकते. विषय आहे काय की आपल्याला शेवटी 500 मार्कचा ऑप्शनल आहे आणि तो 500 मार्कचा ऑप्शनल मध्ये जो लीड घेणार आहे ना तो पुढे राहणारच आहे. आता तुम्ही ऑप्शन निवडताना ह्या सर्व बाबी लक्षात ठेवा की तुम्हाला कोणतं ऑप्शन निवडल्यानंतर 500 मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येईल. करेक्ट, हे लक्षात ठेवा. असं काही नाही आहे की तो जीएसचा भाग असेल तरच मिळेल, असं काही नाही आहे की मागच्या वर्षी त्याला चांगले मार्क्स मिळाले त्या ऑप्शनला म्हणून या वर्षी पण मिळेल म्हणून, असं काही नाही आहे. करेक्ट. नेक्स्ट पुढचं बघा, सोशल मीडिया आणि चालू घडामोडी. सोशल मीडिया अनुसरांनी सांगितलं की ते फक्त ट्विटर वापरायचे. आता परत जसं वेळेचं आपण पाहिलं की किती वेळ द्यायला पाहिजे, आपण जसं पाहिलं की ऑप्शनल कोणता ऑप्शन कसा ऑप्शन निवडायला पाहिजे, हे जे मिथ्स आपण बस्ट केले सिमिलर सोशल मीडियाबद्दल पण. ते यांनी हे नाही म्हटले की मी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं. मी सोशल मीडिया वापरला, कोणता वापरला तर ट्विटर वापरला. का वापरला ते पण ते क्लिअर आहे. म्हणजे तुम्ही सोशल मीडिया वापरायचा तिथं पण तुम्ही कोणाला फॉलो करताय, कोणते रील्स पाहताय, कोणता कंटेंट तुम्ही घेतात ते पण आहे. यांनी सरळ सांगितलं की मी ट्विटर वापरायचो आणि फक्त कशासाठी, करंट अफेअरसाठी. का, कारण ट्विटरवर बरेचसे मोठमोठे लीडर्स वगैरे सर्व तिथं आहेत आणि तिथंच ते अपडेट, बऱ्याचदा आपल्याला अपडेट लवकरात लवकर मिळते. त्यामुळे जगामध्ये काय सुरू आहे आणि काय नाही ना याची अपडेट जगामध्ये म्हणून किंवा भारतामध्ये ही आपल्याला ट्विटरवर रेग्युलर मिळत पण राहते. त्यामुळे यांनी काय तर करंट अफेअर्ससाठी, आता करंट अफेअर्स म्हणजे काय युपीएससी ओरिएंटेड करंट अफेअर्स मिळणार नाही, पण ते करंट अफेअर्ससाठी अपडेटेड राहण्यासाठी की नेमकं काय सुरू आहे यासाठी म्हणून काय तर ट्विटरचा वापर केला. त्यामुळे सोशल मीडिया जर तुम्ही वापरत असणार तर हे लक्षात ठेवा की 0 डिस्ट्रॅक्शन असायला पाहिजे. तुम्ही तो कशासाठी वापरतात हे मुद्दे तुमचे क्लिअर असायला पाहिजेत.
राईट. आणि नेक्स्ट आहे काय तर प्रायोरिटायझेशन करता यायला पाहिजे, असं मग सांगितलं मी की तुमच्याकडे एकच फॉर्म्युला आहे सक्सेसचा. तुम्ही किती वेळ देताय त्यातून किती मार्क्स मिळताय. हा फॉर्म्युला जर नाही समजला तर तुम्हाला प्रायोरिटाईज करता येणार नाही आहे. जर तुम्ही प्रायोरिटाईज केलं तरच तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्ससाठी अभ्यास करता येईल. मग तुम्ही तुमचा वेळ प्रायोरिटाईज करा. तुम्ही अभ्यास करताय ते टॉपिक आहे ते प्रायोरिटाईज करा, तरच जाऊन आहे तो रिझल्ट आहे तो येणार आहे. नेक्स्ट आहे काय की जसं मी तुम्हाला म्हटलं की या सर्व इंटरव्ह्यू मधून मला 3 यांचे सक्सेसचे पिलर्स मिळाले. कोणते 3 पिलर्स? एक आहे काय तर डिसिप्लिन. यांच्या इंटरव्ह्यू त्यांनी हे पण म्हटले की मी पहिल्या अटेम्प्ट पासूनच सकाळी 6:30 वाजता उठायचो आणि रात्री 11-11:30 वाजता झोपायचो. हा थोडाफार ज्यावेळेस परीक्षा जवळ आली तर हा जो झोपण्याचा टाइम आहे तो थोडासा कमी व्हायचा आणि अभ्यासाचा टाइम आहे तो वाढायचा. पण ते खूप जास्त डिसिप्लिन्ड होते सुरुवातीपासूनच, फक्त उठण्या आणि झोपण्यासाठीच नाही तर अभ्यासासाठी. ते यासाठी पण डिसिप्लिन होते की नेमके कोणता अभ्यास कधी करायचा आहे तोच करायचा आहे, फिक्स तोच करायचा आहे, त्यासाठी सुद्धा ते डिसिप्लिन होते. नेक्स्ट आहे काय तर कन्सिस्टन्सी. मगाशीच सांगितलं की तुम्ही कन्सिस्टंट नाही आहात, सातत्य नाही आहे तुमच्या अभ्यासात, तर विसरून जा की परीक्षेमध्ये तुमचा रिझल्ट येईल म्हणून. बरोबर. कितीही अडथळे आले तरी रोजच्या अभ्यासात खंड पडू न देणे हा एकमेव पर्याय त्यांनी सांगितलाय. आणि त्यानंतर अजून एक आपण आता मागच्या स्लाइडमध्येच पाहिलं, तुम्ही तुमच्या वेळेचं कसं प्रायोरिटाईज करत आहात, तुमच्या ऊर्जेची कसं प्रायोरिटाईज करत आहे, तुम्ही जो अभ्यास करताय त्यामधले टॉपिक सब टॉपिक त्यांचं सुद्धा कसं प्रायोरिटाईज करत आहे, इथून रिझल्ट येणार आहे. सर हे 3 पिल्लर लक्षात ठेवा. डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, प्रायोरिटायझेशन, हे 3 पिल्लर सांगितले. आणि एक गोल्डन रूल मला यातून यांच्या इंटरव्ह्यू मधून मिळाला. एक गोल्डन ऍडवाइस सर्व ऍस्पिरंटसाठी मिळालं, ते म्हणजेच काय की पहिला प्रयत्न हा सर्वोत्तम प्रयत्न असतो. फर्स्ट अटेम्प्ट इज द बेस्ट अटेम्प्ट. त्यावेळेस जो अभ्यास होणार तो कधी होणार नाही आहे, कारण तुम्हाला परत 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 तेच वाचायचे आहे. दुसरा, तिसरा, चौथा अटेम्प्ट जरी असेल आणि ना खूप बोर होऊन जाते. नोट्स काढायची सुद्धा गरज पडत नाही. का? कारण एवढं बोर होतं ते की अभ्यास करूच वाटत नाही. मग करतं काय विद्यार्थी, फक्त काय करंट अफेअर्स काय आलं ते करतो, बस झालं. खूपच खूप काय तर प्रश्न सॉल्व्ह करेल. त्यामुळे बेसिक्स क्लिअर करायचे आहे तुम्हाला, फंडामेंटल्स क्लिअर करायचे. फर्स्ट अटेम्प्ट इज द की. त्यातच तुमचा चांगला अभ्यास होणार आहे. तिथंच तुमचे फंडामेंटल्स आहेत, पायाभूत संकल्पना आहेत, सर्वात मजबूत करा. संपूर्ण ताकदीने तो द्या. पहिला अटेम्प्ट द्यायचा आहे तोच. त्यामुळे पहिला अटेम्प्ट बऱ्याचदा विद्यार्थी मी बघतोय की सर मी हा पहिला अटेम्प्ट आहे हा असाच देतोय, मी पहिला सेल्फ स्टडी करतोय आणि मग दुसरा अटेम्प्ट आहे मी त्यावेळेस बॅच जॉईन करणार आणि मग काय ते सिरियसली अटेम्प्ट. मी हे म्हणतोय की पूर्ण ताकदीने द्या पहिला अटेम्प्ट. आता हे फक्त मी एकटा जर म्हटलं असतं तर तुम्ही विश्वास नाही ठेवला असता, पण हे अनुसरांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय. आणि म्हणून म्हणतोय की तुम्ही सेल्फ स्टडी कराल तरी पण करा किंवा बॅच जॉईन कराल तरी पण करा. प्रयत्न करा की काही करावं लागलं तरी पण पहिल्या अटेम्प्ट मध्येच पोस्ट निघाली पाहिजे. नंतर पाहिजे तसा अभ्यास होत नाही. हे मोस्ट ऑफ द ऍस्पिरंट सोबत, माझ्यासोबतही तेच झालेलं आहे. ठीक आहे, पहिला अटेम्प्ट. नेक्स्ट, अपयशाला घाबरू नका. प्रत्येक अपयश तुम्हाला खूप काही शिकवून देतं. जसं मी तुम्हाला इथं सांगतोय, त्यांनी पहिला अटेम्प्ट जर दिला, पोस्ट तर मिळाली. का? कारण पूर्ण ताकदीने अभ्यास केला. दुसरा अटेम्प्ट मध्ये काय, जॉबमध्ये होते आणि काही चुका केल्या. आता ह्या चुका काय होत्या त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये, इथं स्लाइड मध्ये नाही टाकले, पण त्या चुका काय ते सांगतोय मी तुम्हाला. मेन्स मध्ये त्यांना मुख्यतः कमी मार्क्स मिळाले. त्यासाठी त्यांनी कारण सांगितलं आणि ते करेक्ट त्यांनी केलं की त्यांचा प्रयत्न हा होता की त्यांना परफेक्ट आन्सर लिहायचे म्हणून. आता परफेक्ट आन्सर बघा, परत सांगतोय की जो तिसरा पिल्लर होता ना प्रायोरिटायझेशन, तोच आहे की आपण कोणत्या गोष्टीला आधी जास्त महत्व देतोय. की उत्तर परफेक्ट लिहिण्याला त्यांचं जास्त महत्व दिलं त्यांनी. त्यामुळे झालं काय की मेन्स मध्ये पाहिजे तेवढे ते उत्तर लिहू शकले नाही. 20 प्रश्न असतात ना जीएस मध्ये, तर कदाचित ते 20 लिहू शकले नसतील आणि 20 लिहिलेले पण असतील, पण पाहिजे तेवढ्या शब्दात लिहिले नसणार. त्यामुळे ऑब्व्हियस कमी मार्क्स मिळालेत. त्यांनी स्ट्रॅटेजी लगेच चेंज केली. स्ट्रॅटेजी काय चेंज केली तर त्यांनी परफेक्ट उत्तर लिहिण्यापेक्षा, त्यांचे फंडामेंटल्स तर क्लिअर होते, पण परफेक्ट उत्तर लिहिण्यापेक्षा त्यांनी फोकस केलं की त्यांना कसे त्या 3 तासात 20ही प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल दिलेल्या शब्दांच्या मर्यादेत. चूक त्यांच्या लक्षात आली होती, त्यांनी करेक्ट केलं. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांचा डायरेक्ट ऑल इंडिया रँक 1 आला. सो ही बाब सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की आपल्याला अपयशाला घाबरायचं नाही आहे. त्या अपयशातूनच आपल्याला शिकता यायला पाहिजे.
आय होप की तुम्हाला त्यांची ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ही समजली असेल. करेक्ट. बाकी तुम्हाला कोणते काही डाऊट्स असेल तर इथं नंबर दिलेला आहे, ज्यावर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. इव्हन सिलेबस जरी तुमच्याकडे नाही आहे, मग तो युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. यासोबतच काही स्ट्रॅटेजी बद्दल बोलायचं असेल तर माझा नंबर आहे, त्यावर डायरेक्ट कॉल करा. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि बॅच जरी जॉईन करायची असेल तरी पण याच नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय की आपण आता 2027 साठी बॅच सुरू केलेली आहे. ती बॅच कोणती आहे बघा. ती बॅच आहे काय तर स्वराज्य बॅच आहे 2027 पासून. इथं तुम्हाला त्या बॅचचे वैशिष्ट्य दिसत आहेत. मी तुम्हाला थोडक्यात इथं सांगतोय की आपण बेसिक पासून सुरू करू, म्हणजे एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग पर्यंत सर्व आपण इथं कव्हर करणार आहोत. नेक्स्ट आहे काय तर आपले सर्व क्लासेस लाईव्ह होतात आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येईल. कोणतेही बंधन आहे ते राहणार नाही. आपली बॅच ही लाईफ टाईम साठी असणार आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला ही बॅच मिळेल. सोबत 18 बुक्स तुम्हाला मिळतील, जे तुम्हाला घरपोच येतील आणि पीडीएफ स्वरूपात क्लास नोट सुद्धा मिळणार. क्लास नोट सुद्धा मिळणार आहे. करेक्ट. आणि भरपूर डिस्काउंट अवेलेबल आहे आणि नो कॉस्ट ईएमआय पण आहे, म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला फीज आहे ना ती भरता येईल. आय होप की क्लिअर झालं असेल. बाकी बॅच बद्दल काही जरी बोलायचं आहे, डायरेक्ट माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपण त्यावर डायरेक्ट डिस्कस करू. कॉलवरच ऍडमिशन पण आपल्याला करता येईल, त्यामुळे ऑनलाईन कोणते फ्रॉड वगैरे होण्याची शक्यता ती पण राहणार नाही आहे. नेक्स्ट आहे काय तर जर तुम्ही या वर्षी मेन्सला असणार तर मग आपला गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे मेन्ससाठी, तो नक्की जॉईन करा. कारण जर तुमची एकतर आहे काय तर आपण इथं प्रॉपर बेसिक पासून सर्व कव्हर करतोय. तुम्हाला प्रॉपर आन्सर रायटिंग आहे ते शिकवल्या जाणार. यासोबतच इथं तुमचं गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुमचा फीज आहे ती पण रिफंड मिळणार आहे. आणि आपण एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, मेनसाठी डेडिकेटेड आहे. तर हा नक्की जॉईन करून ठेवा. राज्यसेवा मेन्स गुरुकुल, ज्यावर तुम्हाला रेग्युलर कंटेंट युपीएससी काय विचारताय त्याच पॅटर्नवर आता एमपीएससी विचारणार आहे. त्यामुळे तो कोणता भाग आहे, कसे प्रश्न विचारले जातात, आन्सर रायटिंग कसे करायचे आहेत, मॉडेल आन्सर्स आहेत, हे सर्व तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला मिळेलच. आणि मेन्सच्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स मिळेल, आन्सर रायटिंग प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतल्या जाणार आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. इथं तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मिळेल. 10 फुल लेंथ टेस्ट आहे, 12 विषयानुसार टेस्ट आहे आणि प्रॉपर तुमच्या आन्सरचं इव्हॅल्युएशन सुद्धा तुम्हाला मिळेल. आय होप की क्लिअर झालं असेल. तर ही स्ट्रॅटेजी समजून घ्या अनुसरांची काय होती आणि प्रयत्न करा की तुम्ही जो अभ्यास करताय तुमची जी स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये ते ऍड करण्यासाठी. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.